नमस्कार, मी मोहिनी सोनार. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी. नवी दिल्लीमध्ये राज्यातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणींसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत बैठक पार पडली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. सकारात्मक चर्चेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भात लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सुद्धा सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी नाहीये, असेही या चर्चेमध्ये स्पष्ट करण्यात आले. 2 लाख टनाच्या ऐवजी 10 लाख टन खरेदी ही NCCF आणि नाफेडनी करावी, त्यावर सकारात्मक निर्णय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. यासोबत काही अजून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याकरता आणि कांद्याचे भाव स्थिर राहावे याच्याकरता उपाययोजना सुचवलेल्या आहेत. कांद्याला स्थिर भाव मिळाला पाहिजे यासाठी सकारात्मक निर्णय आज अमित भाईंनी घेतलेले आहेत. त्याचबरोबर साखरेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी इथेनॉलचा जो कोटा आहे तो कमी झालेला आहे आणि पूर्वीप्रमाणे इथेनॉलचा कोटा वाढवण्यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला आहे. आता पाहूयात आणखी एक महत्त्वाची बातमी. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलतं हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. खरीपाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह अन्य प्रमुख मान्यवरांचीही उपस्थिती होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत अग्रेको इंडिया कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. अग्रेको इंडिया पुढील 10 वर्षात पुण्यामध्ये 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या गुंतवणुकीमुळे 1000हून अधिक थेट रोजगार निर्मिती होणार आहे. अग्रेको कंपनी पुण्यातील फुलगावमध्ये अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. स्कॉटलंड बाहेर उभारलं जाणारं हे अग्रेकोचं जगातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं केंद्र असणार आहे. शिर्डीच्या MIDC परिसरामध्ये भव्य क्षेपणास्त्र आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारताचा जो संदेश दिला होता त्याची यशस्वी अंमलबजावणी होत असताना दिसत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राजनाथ सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशानं संरक्षण क्षेत्रामध्ये मोठी प्रगती केली आहे. आपला देश केवळ स्वावलंबी बनला नाहीये, तर संरक्षण साहित्याचा मोठा निर्यातदार बनल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. त्यावेळी प्रमुख मान्यवरांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुंबई ते शिर्डीचा प्रवास वंदे भारत एक्सप्रेसनं केला. पर्यावरणपूरक आणि सोयीस्कर प्रवासाला प्राधान्य देण्याचा संदेश मुख्यमंत्र्यांनी या प्रवासातून दिला. शिर्डीकडे रवाना होताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याची गरज अधोरेखित केली. इंधनाचा वाढता वापर, पर्यावरणावरील परिणाम पाहता नागरिकांनी रेल्वे, बसचा अधिक वापर करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय. तर प्रवासादरम्यान काही फाईल्सची कामं देखील करता आली, असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नागरिकांच्या समस्या जाणून घेत होत्या. याचवेळी 2 चिमुकले आपल्या वडिलांसोबत सहयोग या निवासस्थानी आले. चिमुकल्यांनी हरवलेल्या आपल्या आईचा शोध घेण्याची आर्त विनंती सुनेत्रा पवारांना केली. चिमुकल्यांचं दुःख ऐकून घेत सुनेत्रा पवारांनी आपुलकीनं मुलांची विचारपूस केली आणि संबंधित यंत्रणांना तात्काळ त्यांच्या आईचा शोध घेण्याच्या सूचनाही दिल्या. तसंच कुटुंबाला धीर देत शक्य ती सगळी मदत करण्याचं आश्वासनही दिलं. तृतीयपंथीयांना समाजात एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. मात्र कोल्हापुरातील तृतीयपंथीयांनी एकत्र येत एक वेगळं धाडस केलंय. शहरातील 10 तृतीयपंथीयांनी एक रेस्क्यू टीम तयार केली आहे. या टीमला कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानं प्रशिक्षण देऊन तयार केलंय. त्यामुळे ही तृतीयपंथीयांची रेस्क्यू टीम आता महापुरासह अन्य आपत्तीमध्ये मदतीसाठी सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये तृतीयपंथीयांच्या या रेस्क्यू टीमनं प्रात्यक्षिक सादर केली. महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.